नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। 2 एकरातील धानाचे पुंजणे जळून खाक, 70,000 रुपयांचे नुकसान। कापणी करून मळणीच्या प्रतीक्षेत पुंजणे करून ठेवलेले 2 एकरातील धानाचे पुंजणे जळून खाक झाल्याची घटना 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील वाकल येथील गावालगतच्या शेत शिवारात घडली। दुर्योधन कोचे राहणार वाकल असे घटनेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून या घटनेत सदर शेतकऱ्याचे सुमारे 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। यंदाच्या खरीप हंगामात ऐन कापणी व मळणीच्या वेळात पावसाच्या प्रकोपामुळे धानाच्या कापणी व मळणीला काहीसा विलंब झाला। दरम्यान लाखनी तालुक्यातील वाकल येथील दुर्योधन कोचे यांनी येथीलच भैयालाल राऊत व अतुल साखरे नामक शेतकऱ्यांची मिळून 2 एकर शेती भाड्याने केली होती। कोचे यांनी या 2 एकर शेत जमिनीत केसरवानाच्या धानाची लागवड केली होती। तर यंदा शेतीपूरक हवामान असल्याने तसेच रोगराईचा प्रादुर्भाव नसल्याने धानाचे भरघोस उत्पन्न सुद्धा निघाले होते। त्यामुळे धानाची कापणी व मळणी करण्याच्या बेतात सदर शेतकऱ्यांनी शेतातच धानाचे पुंजणे करून ठेवले होते। दरम्यान शनिवारला सायंकाळच्या सुमारास दुर्योधन कोचे यांच्या 2 एकराच्या पुंजण्याला अचानक आग लागल्याने पुंजणे पेट घेत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले। ही आग पाहून ग्रामस्थांनी पुंजण्याला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले। विझवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला गेला, मात्र आग विजेपर्यंत पुंजण्याच्या धानाची राख रांगोळी झाली होती। दरम्यान पुंजण्याच्या वरून विद्युत तार गेले असल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। दरम्यान येथील पोलीस पाटील आनंदराव बोरकर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक पेंदूर मलोडे आदींनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला, तर तलाठी पंचनामा करणार असल्याची माहिती आहे।